सांगशील? सो क्लाउनिंग एक वेगळा कला प्रकारच आहे आणि भारतात खूप कमी लोक ते करतायत. मुळात क्लाउनिंग हा प्रकार आपल्याला आत्तापर्यंत 2 गोष्टी होतात. लोकांना वाटतं की मायमिंगचाच एक भाग आहे क्लाउनिंग, पण नाही. ते 2 वेगळे कला प्रकार आहेत. त्याचबरोबरीने क्लाउनिंग म्हणतो तेव्हा जनरली लोकांना सर्कसमधले क्लाउन्स किंवा विदूषक, जोकर जे आपण म्हणतो, तर लोकांना एकतर तो क्लाउन वाटतो किंवा मग लोकांना तो क्लाउन असतो जो आपल्याला रस्त्यावरती खेळ करताना दिसतो, जगलिंग करतो, मॅजिक ट्रिक्स करतो. सो आत्तापर्यंत लोकांच्या डोक्यात विदूषक म्हटल्यावर हेच 2 चेहरे किंवा ह्याच 2 व्यक्ती लक्षात येतात. पण अब्रॉड किंवा आपल्या देशाच्या बाहेर क्लाउनिंग हे एक वेगळं आर्ट फॉर्म आहे, की त्याचे ओके. प्रॉपर नाटक होतात. म्हणजे 2-2 अडीच-अडीच, 3-3 तासाचे मोठमोठे नाटक आणि शोज होतात मोठ्या लेव्हलवर, ब्रॉडवे लेव्हलवर आणि पण भारतात खूप कमी लोकं आहेत आणि कमी म्हणणारच नाही. वन ऑफ द फर्स्ट फ्यू पीपल ज्यांनी क्लाउनिंग इकडे खूप जास्ती ॲक्टिव्ह केलं ते म्हणजे माझे सर रुपेश टिल्लू. ते स्वीडनला क्लाउनिंग शिकले होते. तिथल्या नॅशनल स्कूलमध्ये ते होते आणि त्यांनी बरंच म्हणजे ते अख्ख्या वर्ल्डमध्ये ते फिरले आहेत क्लाउनिंग घेऊन आणि मी ज्या प्रकारचं क्लाउनिंग करते त्यांच्याबरोबर किंवा आमचा जो ग्रुप आहे त्याला थिएटर क्लाउनिंग असं आपण म्हणू शकतो. आणि आमचा मेन उद्देश हाच आहे की त्या कलाप्रकारे अ, आपण लोकांना हसवण्याचं काम करायचं आणि एक एक कोट आहे की डिस्टर्ब द कम्फर्टेबल अँड कम्फर्ट द डिस्टर्ब्ड. इट इज मोर हीलिंग की त्याला कधी-कधी काही सेन्स नसतो. त्याला स्टोरी लाईन नसते. इट इज अब्सर्ड. पण तरीही त्या मोमेंटमध्ये तुम्हाला एक वेगळाच रिलीज मिळतो त्या गोष्टीचा. सो क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स नावाची एक संस्था आहे, जी माझ्या मेन संस्था जी आहे ती स्वीडन बेस्ड आहे ओके. आणि त्याचे अनेक चॅप्टर्स आहेत. सो भारत त्याच्या अंडर 15वं देश आहे आणि रुपेश सरांनी ते भारतात आणलं वॉव! आणि आम्ही हे क्लाउनिंग घेऊन जे सेक्स वर्कर्सची मुलं आहेत त्यांच्यासाठी जाऊन परफॉर्म करतो किंवा रेस्क्यू झालेल्या बायका आहेत ह्युमन ट्रॅफिकिंगमधल्या, आदिवासी पाडे आहेत, आश्रमशाळा आहेत, क्या झेडपीच्या ज्या बात है! शाळा वॉव! आहेत, अशा सगळ्या मुलांसाठी, मेजरली मुलांसाठी आम्ही जाऊन ते परफॉर्म करतो आणि सो त्यांना स्वीट. आनंद देण्याचा प्रयत्न करतो. कारण लाफ्टर ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी आपण ग्रुपमध्ये करू शकतो. म्हणजे आता तू विचार कर, की तू एका तू एका हॉलमध्ये आली आहेस, तू दार उघडलं आणि तू बघतेस की सगळे भांडतायत. तर तू म्हणशील, "बापरे! इथे नको थांबूया." आपण निघून हं. जातो. किंवा कित्येकदा असं सुद्धा होतं की एखाद्या ठिकाणी गेलो आणि 4-5 लोकं जर रडत बसलेत किंवा अपसेट आहेत, 5 मिनिटं आपण त्यांना सांत्वन देऊ, नंतर आपल्यालाच हेवी वाटायला लागतं. आपण तिथून बाहेर पडतो. पण जर तू एंटर झालीस आणि तू बघितलंस की एक 10-12 लोकं हसतायत, तर आपला पहिला थॉट हा असतो की "अरे, ही लोकं का हसतायत?" आणि ती क्युरिओसिटी असते आणि आपल्याला लोकांबरोबर हसायला जास्ती मजा येते. इट इज अ येस. शेअर्ड एक्सपिरियन्स आणि हा एक्सपिरियन्स आम्ही आमच्या क्लाउनिंगद्वारे लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो. करतो. सो ऑफकोर्स आम्ही एन-जी-ओजमध्ये जाऊन परफॉर्म करतोच. पण त्याचबरोबरीने आम्ही एक शो सुद्धा तयार केलाय. सो त्याचा पण एक अ, आणि अगेन दॅट इज अ शो फॉर ग्रोन अप्स. आम्ही सेम पीस करतो. फक्त त्यात मायनर चेंजेस असतात, की जी एनर्जी लहान मुलांसाठी असते, ती थोडी शिफ्ट होते किंवा आता अगेन हा थोडा टेक्निकचा किंवा प्रिपरेशनचा भाग आहे. तर तुम्ही जेव्हा याल तो बघायला शो ऑफेन्स नावाचा तो आहे येस. आणि आत्ता डिसेंबरमध्ये एक आर्ट रेसिडेन्सी होती. वाड्याला आम्ही गेलो होतो. सरांची रेसिडेन्सी आहे आमच्या आणि तिथे रेसिडेन्शियल वर्कशॉप झालं क्लाउनिंगचं आणि त्या वर्कशॉपमध्ये जे 6 पीसेस तयार झाले होते, ते 6 पीसेस घेऊन आम्ही टूर केलं आणि आम्ही 5 दिवसात एक 12 शाळा केल्या पालघरमधल्या आणि त्यानंतर मुंबईला येऊन आम्ही इथे स्टेज शोज केले ऑफ म्हणजे एका साइडला अभिनय म्हणा आणि फिल्म म्हणा किंवा वेब सीरीज म्हणा किंवा सीरियल म्हणा, हे एका साइडला राहतं आणि ती ती दुनिया एका वेगळ्या साइडला आहे. ॲब्सोल्युटली. मी तुला आता गंमत सांगते. आता 4 दिवसांपूर्वी आम्ही टूर केली मुंबईतच आणि आम्ही डोंगरीला जे बालसुधारक गृह आहे, हं, मुलींचं आणि हं. मुलींचं ज्युव्हेनाईल होम्स आहेत ना, तिथे गेलो. मग अजून आम्ही डोंगरीमध्ये 3 शेल्टर होम्सना गेलो, माटुंग्याला गेलो. त्यानंतर आम्ही मालवणीमध्ये मार्वे मालवणी जो एरिया येस, येस. आहे ना, तिथे एक रेड लाईट एरिया आहे.
आम्ही तिथे गेलो दुपारी करायला आणि ऑफकोर्स आम्ही पण काही फाउंडेशन्स किंवा जे NGOs आहेत त्यांच्याशी टायअप करतो की जे अशा लोकांसाठी काम करतात की तुम्ही त्यांना एकत्र घेऊन या. आणि आम्ही तिथे गेलो. आमचं असं होतं की कुठे आम्हाला कळेच ना की आपण एकतर ते मुंबईत नाहीच आहोत. असा वेगळाच हो. तो एक एरिया वाटत होता आम्हाला. अख्खा ढीग होता म्हणजे एकीकडे कचरा आहे आणि दुसरीकडे सगळे असे दगडांचा असा ढीग होता आणि आम्ही असं त्याच्यावरून गेलो आणि मग कळलं मागच्या बाजूला एक छोटीशी झोपडी होती. ती आम्हाला त्यांनी दिली की तुम्हाला चेंज करायचंय किंवा काय आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर एक देऊळ होतं. ओके. आणि आम्ही त्या देवळात त्या मुलांसाठी आणि ह्याच्या आधी आम्ही पालघरला सुद्धा तेच केलं होतं. एक आश्रम, एक ZPची शाळा होती. तर तिथे त्यांच्याकडे जागा नव्हती. का मोठ्या मुलांची वेगळी ॲक्टिव्हिटी, तर लहान मुलांसाठी आम्ही देवळात शो केला होता. सो आत्ता सुद्धा आम्ही जेव्हा त्या रेड लाईट एरियामध्ये परफॉर्म करायला गेलो, तर एका देवळामध्ये आम्ही परफॉर्म केलं. आम्हाला म्हणजे जी जागा होती ना, तिथे आम्हाला आमचा पडदा टाकायला सुद्धा जागा नव्हती. आम्ही एक आमचा स्वतःचा स्टँड घेऊन जातो सगळीकडे, आई की तो लावा आणि आपला गं! बॅकड्रॉप तयार. मग तुम्ही आम्हाला कुठेही करायला लावा. सो आम्ही फक्त ते भिंतीला तो चिकटवला एक की ये-जा करता येत नाही, पण करूया. म्हणजे एक त्यांना सुद्धा वाटतं, की अरे आपल्यासाठी नाटक करायला येते. काहीतरी बॅकड्रॉप टाकला की. आणि इतकी मजा आली आम्हाला कारण तिथे मधोमध शिवलिंग होतं, मारुती होता, गणपती होता. असे सगळे देव-देवी होते. आणि त्याच बरोबरीने तिथे ती लहान मुलं बसलीत आणि मागे ज्या बायका होत्या ना, त्या बुरखा घालून बसल्या होत्या, हिजाब घालून बसल्या होत्या. अ, मराठी बायका होत्या. म्हणजे ओके. माझं म्हणणं आहे, की सगळ्या सगळ्या कास्टच्या, सगळ्या जातीच्या. कास्टच्या, येस. सगळ्या जातीच्या बायका तिथे होत्या. त्यांची मुलं तिथे होती. आणि मला असं झालं, की ह्या गोष्टीसाठी आपण कलाकार का बनलो आहोत? किंवा आपण हे का का करतो? इट्स अ व्हेरी डिफरंट फीलिंग, की एखाद्या गोष्टीसाठी लोकं जात, धर्म सगळं मागे सोडून जेव्हा लोकं एकत्र येऊन बघतात आणि हसतात आणि आम्हाला त्यांना आमच्या कलेतून एकत्र आणता येतंय. ही जी फीलिंग आहे ना आणि आम्ही 2-3 दिवस झाले आम्ही खूप दमलो होतो. कारण आम्ही रिहर्सल चालू होती आमची कंटिन्यूअस 3-4 दिवस. त्यानंतर आदल्या दिवशी आम्ही 4 शाळा केल्या. म्हणजे डोंगरीत 3 केले, मग माटुंगाला, मग परत अंधेरीला जा, रात्री 12-12:30ला झोपून दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 7 वाजता आमचा शो होता. म्हणजे त्याच्या अगोदर इतके ड्रेन्ड होतो. पण त्या दिवशी दुपारी आम्ही तो जो शो केला, आमचा तो शेवटचा शो होता. तेव्हा वाटलं की नाही आपण हे जे काही आपल्याला जो काही हा त्रास होतोय, हा काहीच नाहीये याच्यासमोर. प्रत्येक शोची एनर्जी वेगळी असते. प्रत्येक संस्थेची मुलं वेगळी असतात. डेफिनेटली. म्हणजे आम्हाला त्यात सुद्धा कळून येतं, की कधी-कधी काही-काही संस्था इतक्या छान जे शेल्टर होम्स इतक्या छान प्रकारे मुलांना ठेवतात, की त्या मुलांमध्ये ते दिसून येतं, की ते खूप आतुर असतात. कधी-कधी त्यांना म्हणजे आम्ही अशा पण काही सेंटर्सना गेलोय, की जिथे डिसिप्लिनच्या नावावर त्यांना हसायला सुद्धा सांगत नाहीत. हो. की त्यांना असं वाटतं, की नाही, नाही आता आम्ही त्यांना हसवण्यासाठी आलोय. पण त्यांना ओरडा दिला असतो, की हसायचं नाही. मग ते असे करून बिचारे ओह! असतात. सो प्रत्येक एक्सपिरियन्स आणि आम्हाला एक-एक गोष्टी कळतात सुद्धा ना आणि आम्हाला जेन्युइनली खूप छान सुद्धा वाटतं, की इतक्या वेगवेगळ्या संस्था आहेत, की लोकांना चॅरिटी करणं आणि एम्पॉवर करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, की आपण चॅरिटी तेवढ्यापुरती करतो, डोनेशन तेवढ्यापुरते देऊन ते संपतं. एम्पॉवर करणं एखाद्या व्यक्तीला खूप महत्वाचं आणि ते खूप मोठं आहे, की त्यांना अशा एका लेव्हलवर नेऊन ठेवावं, की त्यांना आपली परत कधी गरज गरज लागणार नाही. लागणार नाही. आणि आम्ही ज्या संस्थांबरोबर वेगवेगळ्या काम करतो, ती लोकं ते करत. मला आता सांगताना पण म्हणजे छानही वाटतंय आणि मग मला असं सुद्धा होतं, की कुठे आपण आपले प्रॉब्लेम्स घेऊन बसलोय. जेव्हा अशा ठिकाणी जातो ना, पूर्ण आपण फुल ग्राउंडेड फील करतो आणि एवढं समाधान वाटतं, की बाबा आपल्याकडे आज जे आहे ना, त्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड मानला पाहिजे.